सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करून ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीळांमधून आपल्याला जो बोध दिला, समज दिली, ज्ञान दिलं, तो आपल्या जीवनात उतरून परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर भडगावला आहे आणि भडगावला असताना अनेक लीळा परमेश्वराने केल्या. त्या लीळांमधून आपल्याला खूप काही समज, बोध, जाणीव करून दिलेली आहे. ती जीवनात जर आपण उतरवली तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. एक दिवशी असेच देवगिरीकडील काही लोक आहे, यात्रेकरू आहे, यात्रेकरूंचा मेळा आहे. तो द्वारावतीला जाण्यासाठी निघाला आणि दादोज जे आहे, पूर्वश्रमीचे महादाईसा आचार्यांचे गुरु, ते महादाईसाला सांगतात द्वारावतीला जावं म्हटले. यासाठी नाना प्रकारची प्रवृत्त केलं की जा, मेळा आहे, बरोबर माणसं जोडी आहे, होऊन जाईल. अशा पद्धतीनं तिला ते समजावलं, पटवलं. रुपे देवगिरीकडील लोक द्वारावतीला जात आहे तर आपणही जावं, त्यांच्यासोबत द्वारावतीला जा म्हटले तुम्ही पण. तर महादाईसा म्हणते की नाही दादो, माझ्याकडे शिदा आटा नाही, तयारी नाही, खर्चाला पैसे नाही. दादा सांगले ते मी मिळवून देतो. महादाई सांगल्या तर मग गोसाव्यांना विचारून जावं लागेल. आणि अशा पद्धतीनं ती महादाईसा सर्वज्ञांच्या सकाळचा पूजावसा झाल्यानंतर द्वारावतीला जाते असं विचारण्यासाठी देवाजवळ येतात. देव तिला समजावतात. ती दंडोत घालते, श्रीचरणावर मस्तक टेकवते आणि विनंती करते जी मी द्वारावतीला जाईल. तर देव म्हणतात बाई, देवता तीर्थक्षेत्र व्रत हे जे आहे, दानादी हे ते आमोचक आहे. तुम्ही कशाला जाता? तिथं तीर्थक्षेत्र जे आहे त्यातून तुम्हाला काही भेटणार नाही आणि ते आमोचक आहे. जर तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल तर सन्निधान मोचक आहे, परमेश्वराच्या सन्निधानात राहावं. आता अजूनही महादाईसाला बोध झालेला नाही, पण परमेश्वर अप्रत्यक्षरित्या तुम्ही सन्निधानात राहा आणि तेही कोणाच्या? परमेश्वराच्या. म्हणजे आम्ही परमेश्वर आहोत हे वारंवार लक्षात आणून देतात. परंतु जीवाची जी अधमती, अधगती, अधरती ही जी प्रवृत्ती आहे तो विचार करत नाही आणि त्यामुळं महादाईसाच्या लक्षात येत नाही. परमेश्वर तिची पूर्वजन्मातली काही कणव आहे आणि या कणवेपोटी परमेश्वर सतत तिला वारंवार कशाच्या तरी प्रसंगानुसार, कशाच्या तरी माध्यमातून ज्ञान आणि बोध देण्याचा प्रयत्न करतात. परंतु जीवाने ज्या पद्धतीनं परमेश्वर जोडलेला असतो, धर्म जोडलेला असतो, त्या पद्धतीनं अडथळे जोडलेले असतात आणि तिचे ते अडथळे आज बऱ्याच वेळा येत असतात आणि त्यातून परमेश्वरालाही नाविलाज होत असतो. परमेश्वर तिला समजावतात की सन्निधान हे आमोचक आहे, तीर्थक्षेत्र हे आमोचक आहे, तुम्ही जाऊ नका. आणि अशा प्रसंगी देवताविषयीचं बरंचसं निरूपण परमेश्वरांनी त्यांना केलं, समजावलं. द्वारावती जिला तुम्ही तिथं जाताय ती द्वारावती पण नाही म्हटले, तिथं कृष्ण नाही. ती प्रतिमा श्रीकृष्ण महाराजांची जे पंतू आहे त्यांनी वज्राची घडवली आणि स्थापन केली. श्रीकृष्ण महाराजांनी तर तिथून गमन केल्यानंतर समुद्रात ती जागा व्यापली. पूर्ण जी ओरिजिनल जी द्वारावती आहे, द्वारका आहे, ती पूर्णपणे समुद्रात बुडालेली आहे. तर त्यामुळं तिथं फक्त प्रतिमा मांडलेली आहे, तिथं काही नाही, तुम्ही कशाला जाता असं महादाईसाला देव समजावतात. मग महादाईसा परत दादोसांजवळ येते. दादोसांना सांगितल्यानंतर पुन्हा ती दादोस काहीतरी तिला समजावतात, लक्षात आणून देतात का नाही आता आपण शिदा गोळा केलेला आहे, लोक काय म्हणतील आणि लोक जोडीला आहे तर काय हरकत आहे, नंतर मग आपल्याला देवाबरोबर, गोसाव्यांबरोबर राहायचंच आहे, तर आता काय हरकत आहे. अशा पद्धतीनं त्या महादाईसाला ते समजावतात. पुन्हा ती येते. महादाईसा सरण्याजवळ आल्यानंतर महादाईसा सरण्याचं ऐकलंच नाही आणि डायरेक्टच ती महादाईसा म्हणाल्या नाही, जी दादूस म्हणत आहे तर मी जाईन, आता मी जाऊन येते, दादूस म्हणताय तर. अशा पद्धतीनं देवानी समजावूनसुद्धा तिनं काही ऐकलं नाही. मग सर्वज्ञ जाण्याची अनुमती देतात. म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. असं परमेश्वराने जरी समजवलं, आपल्याला बोध दिला, लक्षात आणून दिलं, जाणून दिलं, तरी हा जीव जो आहे, जीव जीवाचा ऐकतो. दादोसांनी समजावल्यानंतर, सांगितल्यानंतर तिनं दादोसांचं ऐकलं, पण परमेश्वराचं ऐकलं नाही. कारण बोध नसल्यानंतर या गोष्टी होतात आणि हे बोधाचं लक्षण पण नाही. पण आपणही कोणाच्या संपर्कात आहोत, कोणाचं ऐकायचं, किती ऐकायचं, आपल्या हिताचं काय, आपल्या भल्याचं काय, हे आपल्यालाच वैयक्तिक समजलं पाहिजे. कोणीतरी सांगेल आणि मग आपण ते करायचं, ही धर्मही नाही, धार्मिकताही नाही आणि ही साधनाही नाही आहे.
परंतु आपण कोणाच्या तरी संपर्कात येतो, कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतं, ती ही प्रवृत्ती आपलीच असल्यामुळं आपण ऐकतो. अर्थात त्यांनी सांगितलं म्हणून आपण ऐकत नाही, तर त्या जीवाचीच तशी प्रवृत्ती असते, त्या जीवालाच तसं अपेक्षित असतं म्हणून तो ऐकत आला. तर देव तिला समजावल्यानंतरही ती ऐकत नाही, ती डायरेक्ट सांगते की मी जाऊन येते आता, दास म्हणतात आहे. तर अशा बऱ्याच वेळा द्वारका करण्यासाठी ही महादाईसा जाते. हे नंतरही एकदा परत प्रसंग येणारच आहे आणि त्यावेळेस परमेश्वर तिला बोध देतात. त्यावेळेसही ही दादोस तिला समजावतात, देव समजावतात, परंतु ते ऐकत नाही आणि ऐकत नसल्यानंतरही मात्र देव तिला वेगळ्या पद्धतीनं तिथं जे बी आहे क्रिया करायला लावतात आणि त्यातून बोध होतो. आत्ता मात्र ही पहिली वेळ आहे आणि ती ऐकत नाही म्हटल्यानंतर बाई कुणी कोणाच्या स्थानावर जातं, कुणी कोणाच्या स्थानावर जातं, तुम्ही तिथे जात आहात तर तिथं चांगदेव राऊळांच्या पाताळ गुंफ आहे म्हटले. एक उत्तराभिमुख आहे, दुसरी पूर्वाभिमुख आहे. त्या गुंफास्थानावरती तुम्ही जा, दर्शन घ्या, नमस्कारा, सडामार्जन करा, रांगोळी चौक भरा म्हटले आणि गुंफेच्या दारात जर कोणी एक पुरुष असेल त्यांच्याशी बोला, चर्चा करा म्हटले. महादासांनी जी मग त्यांनी दंडोत घातले आणि श्रीचरणावर मस्त टेकवलं आणि निघाल्या. अर्थात देव ह्या जीवाचा हितकर्ता आहे, हितक्ष आहे. जरी महादाईस ऐकत नाही तर देवाला काही राग आला नाही, नाही तर माणसाचं ऐकलं नाही का लगेच राग येतो, द्वेष निर्माण होतो. परंतु ते हितक्ष असल्यामुळे देव म्हणतात नाही ऐकत जा तू, काही हरकत नाही, पण तिथं गेल्यानंतर कोण कुठं जाईल, तू मात्र द्वारकेला गेल्यानंतर श्री चांगदेव राऊळांच्या ज्या गुंफा आहे तिथं जावं, सडामार्जन करावं, स्वच्छता करावी, तिथं दर्शन घ्यावं, नमस्कार करावा, दंडोत घालावेत आणि तिथं कोणी जर माणूस बाहेर असेल, बसलेला जीव असेल तर त्याच्याशी बोलावं, चर्चा करावी. अशा पद्धतीनं देव तिला हिताच्या 4 गोष्टी सांगतात आणि ती जाते. त्यानंतर जी उमाईसा आहे महादाईसाची मैत्रीण, ती मासोपाशी देव म्हणतात मासोपाशी तुम्ही पण जा, सांगा ती सोबती द्वारावतीला जात आहे तर तुम्ही पण जा. आता ती म्हणते जी मी नाही जाणार म्हटले, मी गोसावीच्या सन्निधानात राहील. आता हिचाही बोध काही पक्का नाही आहे, परंतु ती वेगळ्या विचारांनी थांबलेली आहे आणि देवाला माहीत आहे का ही थांबणार नाही. म्हणून देव म्हणतात की आता तुम्ही पाठवणे जात नाही, परंतु नंतर रडत आकांत करीत बसाल तर तुम्ही आत्ताच जा. तर ती म्हणते नाही काही केल्या आम्ही जाणार नाही. त्या थांबल्या बिरावर गेल्या आणि रात्री त्या महादाईसाची आठवणीनं त्या रडू लागल्या. देव जसं म्हणत होत्या तसंच झालं, ती रडायला लागली. माझ्या सांगितीने दोघी मासोपवास करायच्या, दोघी भिक्षा करायच्या, आम्ही बरोबर राहायचं. जोरजोरात रडायला लागल्या. आता असून आठून आळप करून रडायला लागल्या. देव म्हणतात सकाळीच येऊन देव उमाईसाला सर्वज्ञांच्या दंडोत घातल्यानंतर श्रीचरणावर मस्तक टेकवल्यानंतर सर्वज्ञ सांगतात की रूपे, ती देवाला सांगते की रूपी माझी बालमैत्रीण आहे, मला तिच्याशिवाय राहणार नाही, मला जावं लागेल. देव म्हणतात आम्ही तुम्हाला काय सांगत होतो तेव्हा तर म्हटलं होतं तुम्ही रडाल, तुम्हाला करमणार नाही, तुम्ही जा, तर तुम्ही ऐकलं नाही म्हटले. तर ती म्हणते आता जाईल म्हटले मी. देव म्हणतात आता ती एक मुक्काम पुढे गेले म्हटले, एक दिवस आता जर पुढे गेले तर त्यांना तुम्ही कसं गाठणार, कसं भेटणार. तर त्या म्हणल्या नाही जी मी जाईन, तिला गाठेल, थोडंसं लवकर जाईल. मग सर्वज्ञ तिला मासोपाशी हो, आता तुम्ही आम्ही तुम्हाला पाठवत आहोत. त्या म्हणाले हो का जी. आणि मग देव काय करतात की त्याच्यासोबत नाथोबाला मार्तंडाला देतात आणि सांगतात की त्यांची भेट घालून दिल्यानंतर तुम्ही रिटर्न या, तुम्ही असं रस्त्यावरती तिला सोडू नका. दोघांनाही ते पोचवायला पाठवलं आणि मग ते पोचून आले. सर्वज्ञांना सांगतात की रुपाईसा आणि उमाईसांची भेट घालून दिली, मगच आम्ही आलो, दंडोत घातला, श्रीचरण लागलं. तर देवाला माहीत आहे जीवाची ही प्रवृत्ती, जीव कुठं जातो, काय करतो, कशासाठी राहतो, काय, हे सर्व देवाला माहीत असून जीव हा देवाचा ऐकत नाही. आणि तिला उमाईसाला सांगूनसुद्धा ती न ऐकल्यामुळं पुन्हा जाण्याची वेळ येते. परंतु ती जी सेवा आहे मार्तंडाला आणि नाथोबाला देव देऊन त्यांचा कर्मनाश घडवतात. ही परमेश्वराने उमाईसाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला ती सवय लागलेली आहे काही गोष्टीची, व्यक्तीची, रस्त्याची, जागेची किंवा खाण्याची पिण्याची ज्या सवयी आहे त्या सवयीतून आपण बाहेर पडत नाही. जोपर्यंत सवयीतून बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला देव होत नाही. उमाईसाला सवय लागलेली महादाईसांची आणि देव ते ओळखतात, तिला सांगतात तरी ती ऐकत नाही, नंतर रडायला लागते. आणि मग नाविलाज असतो परमेश्वराला, नाथोबांना आणि मार्तंडाला बरोबर देऊन तिला पाठवून द्यावं लागतं. तर अशा पद्धतीनं परमेश्वर
जे आहे जीव, अनेक द्वारकेला जाणारे, द्वारका दर्शनाला जाणारे जीव आलेले आहे. बरेचसा तो मेळावा आहे. त्यातल्या आता महादाईसा गेली, उमाईसा गेली, काकोस नावाचे जे भक्त आहेत ते पण त्या मेळाव्यात आलेले आहे. देवाच्या दर्शनाला आले, अगोदर दर्शन झालेलं आहे, देवाची आणि त्यांची ओळख आहे म्हणून ते देवाच्या दर्शनाला आले आणि सांगताय की आम्ही द्वारकेला जातो आहे. आता त्यांची कणव चांगली, परमेश्वर स्वतः त्यांना तिथं द्वारकेचं दर्शन देतात, घडवतात, परंतु जाऊ देत नाही. काकोस अन्य महात्म्याच्या वेशात राहत होते. परमेश्वराचा दर्शनी भक्त आहे, परंतु त्यांचा बोध नाही. परंतु अन्य महात्मे म्हणजे अन्य साधूच्या वेशात ते राहायचे. तेही द्वारावतीला जाण्यासाठी सर्वज्ञांना विचारण्यासाठी आले. जी द्वारावतीला जाईन म्हटले. आणि मग देवाने त्यांचं अवलोकन केलं. सर्वज्ञांना भटो आजचा दिवस थांबा, उद्या जा, आज काय घाई आहे. ते म्हणले नाही, जी सांगात मिळणार नाही. मग आता आहे मेळा, लोक आहे, जोडीला आहे, तर जातो त्यांच्याबरोबर. सर्वज्ञांना तुम्ही भिक्षुक, तुम्हाला कसला सांगात, तुम्ही तर महात्म्य आहे. तर अन्य साधू असल्यामुळे देव त्यांना स्तुती करतात. तर तुम्हाला सांगात काय, कधीही तुम्ही जाऊ शकता. पर तरी तो ऐकत नाही, जी मी जाईनच म्हटले. आता देवाला नाविलाज झाला आणि मग देवानी त्यांनाही समजावलं. पुरुषाच्या ठाया जायचे तर ते तिचे एक काही गोमटे घेऊन निघीचे. तुम्ही जिथे जाल तिथं गोमटं आहे, चांगलं आहे, कोणी चांगलं सांगतं आहे तर ऐकलं पाहिजे म्हटले. आणि तुम्हाला आम्ही सांगतो आहे तरी तुम्ही ऐकत नाही. आजचा दिवस राहा म्हटले, नंतर जावं. म्हणून श्रीकरांनी त्यांच्या हाताला डायरेक्ट पकडलं आणि जबरदस्तीने समोर बसवलं. बसले, त्यांना स्थितीचा संचार झाला. देवानी त्यांना सांगितलं की कोणीतरी आपल्याला चांगलं सांगतं आहे हिताचं, तर आपण ऐकलं पाहिजे. तुम्ही ऐकत नाही आणि तरी जाय म्हणताय. आणि ते उठल्यानंतर देवानी आपल्या श्रीकरांनी त्यांचा हात धरला आणि जबरदस्ती समोर बसवलं आहे. आणि समोर बसवल्यानंतर त्यांना स्थिती झाली. तिथंच त्यांना सोन्याची द्वारका, संपूर्ण द्वारकेचा परकोट रत्नाचा होता. सोन्याच्या हवेल्या, माड्या, एक मजली घर, उद्धवदेव, अर्जुनदेव ज्यांच्यावर सोन्याच्या चौरीने वारा घालत, असा 56 कोटी यादवांसहित इतरही विराजमान असलेले परिवार, वस्त्रालंकार, चिन्हांनी चिन्हांकित, असं वर्णन केल्याप्रमाणे श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावी सिंहासनावर उपविष्ट त्यांना तिथंच दिसले. द्वारकेचं दर्शन झालं आणि सर्व पाहिलं आणि श्रेष्ठ प्रकारचं त्यांना सुख झालं. आणि जोरदारात ओरडायला लागले का दिसला श्रीकृष्ण, दिसला श्रीकृष्ण, दिसला असे म्हणून टाळ्या वाजवू लागले. आणि प्रहरभर स्थितीचा सुख अनुभवल्यानंतर मात्र सर्वज्ञांना त्यांनी दंडोत घातले. हेच गोसावी श्रीकृष्णदेव आहेत असं त्यांना उपरती झाली, बोध झाला. आणि मग त्यांना प्रत्यय आला. मग सर्वज्ञांना भटू आता द्वारावतीला जा म्हटले, तुम्ही निघाले होते ना म्हटले, जा आता. आणि मग ते म्हणतात सांगत दूर जाईल, जा. तर काकोस म्हणतात जी आता कुठे जाऊ, खरी खुरी जी द्वारका आहे, खरी खुरी जी श्रीकृष्ण आहे ते मी इथंच पाहिले म्हटले, आता मी कशाला जाईल, मी मुंडन करीन आणि गोसाव्यांना अनुसरेल. आता त्यांना बोध झाला. म्हणजे परमेश्वर कोणाच्या तरी कशाच्या तरी प्रसंगानुरूप एखाद्या जीवाला बोध देतात. आता हे महादाईसाला बी देव करू शकले असते, किंवा ती जी उमाईसा आहे तिलाही देव करू शकले असते, परंतु त्यांना न करता काकोसांनाच का केलं. याचं कारण त्यांनी जे अडथळे जोडलेले आहेत ते अजून संपलेले नाही आहे. जोपर्यंत हा जीव योग्य होत नाही, अयोग्यता त्याची नासत नाही, तोपर्यंत परमेश्वराला सुद्धा बोध देता येत नाही. आणि काकोसांची ती वेळ आल्यामुळं परमेश्वरांनी त्यांना हाताला धरून पकडून बसवलं, स्थिती दिली. आणि इथंच त्यांची जी वासना आहे, जी इच्छा आहे ती त्यांना इथूनच दाखवली द्वारकेला. आणि प्रत्यय पण आणून दिला का मी श्रीकृष्ण आहे, तुम्ही कशाला जात आहे. आणि मग त्यामुळं त्यांना बोध झाला. आणि बोध झाल्यानंतर ते म्हणतात की आता आम्हाला इथंच श्रीकृष्ण भेटले तर आम्ही कशाला जाऊ, मी मुंडन करीन, आता देवाला अनुसरेल म्हटले मी. म्हणून त्यांनी राहिलं. आणि मग आपलं सर्व साहित्य जे आहे पूर्वीचं ते सर्वज्ञान पुढं ठेवलं. तर त्याच्यामध्ये बरेचसे पितळेचे देवतेचे मूर्त्या होत्या, बाळकृष्ण होते, अशा पद्धतीनं तुळशीच्या माळा होत्या. तर त्या सर्व जे आहे देवानी एखाद्या ब्राह्मणाला देवपूजेसाठी पूजेतील धातूची उपकरणं विकायला लावून बाकी ज्या माळा वगैरे ज्या आहे, मूर्त्या वगैरे ज्या आहे त्या दुसऱ्या ब्राह्मणाला द्यायला लावल्या. सर्वांनी त्यांच्याकडून उपहार करून घेतला आणि त्यांनी मुंडन केलं. आणि दासोनं म्हणून सर्वज्ञांना अनुसरले, सर्वज्ञांच्या सन्निधानात राहू लागले. म्हणजे मी आता परमेश्वराचा दास आहे आणि परमेश्वराबरोबरच राहील, परमेश्वराची सेवा करील, अशा पद्धतीनं काकोसांना मात्र बोध दिलेला आहे. बोध देण्याची वेळ आली की मग परमेश्वर बोध देतात. अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रतिसाधन, जोपर्यंत अशी की क्रिया घडत नाही त्याच्याकडून कळत न कळत,
आणि जोपर्यंत अहेतुक क्रिया घडत नाही, परमेश्वर स्वीकारत नाही, तोपर्यंत बोधाचं जी वेळ आहे ती येत नाही. आणि ती आल्यानंतर मात्र परमेश्वरही अत्यंत उत्साहाने प्रसन्नतेने या जीवाला बोध देतात, कारण या बोधातूनच ह्या जीव परमेश्वरापर्यंत येणार आहे. बोध दिल्याशिवाय या जीवनाचा प्रवास अजून सुरूच होत नाही अध्यात्माचा. म्हणून बोधाचे लक्षणं आपण समजून घेतलं पाहिजे. बोध म्हणजे परिपक्व विचारधारा, निश्चयात्मक बुद्धी, परमेश्वरावरती ठाम समर्थवादावरची ठाम निष्ठा, ही जर आपली असेल तर आपल्याला बोध आहे. नाही तर आपल्याला असं वाटतं विनाकारण की आपल्याला नाम भेटलं म्हणजे आपल्याला बोध झाला. नाम भेटल्यानंतर बोध होतोच असं नाही आहे. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चारही पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण समजल्यानंतर, लक्षात आल्यानंतर, जाणवल्यानंतर निश्चयात्मक बुद्धी परमेश्वराच्या समर्थवादावरती जेव्हा आपली निर्माण होते आणि कोणत्याही प्रकारच्या परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानामध्ये आचाराच्या विचाराच्या अनुषंगाने आपण तडजोड न करता परमेश्वराने जे सांगितले ते करण्याचा जो आपण प्रयत्न करतो त्याला म्हणतात बोध. आणि बोधशक्तीचं कार्य परमेश्वर कधी होईल, कधी भेटेल, माझ्या अनुसरणाचे अडथळे कधी दूर होईल, माझं अनुसरण कधी घडेल, ही सतत तळमळ करणारा जो वासनिक असतो, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपली जिथं आहे तिथं जी आचारप्रणाली तो सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि सतत मनात दुःखी असतो अंतःकरणामध्ये, ती आहे बोधशक्तीचं कार्य. आपण बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून येत असते, परंतु परमेश्वराकडून जरी येत असली तरी त्याला जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मात्र जीवालाच करावं लागते. अहेतुक भूत भजन घडल्याशिवाय ती प्रक्रिया सुरू होत नाही आणि परमेश्वराचा समर्थवाद पण सुरू होत नाही. म्हणून परमेश्वराला क्रिया करण्यासाठी पहिले आपण क्रिया करावं लागते आणि ती क्रिया आहे अहेतुक भूतभजनाची. आपण ते करू शकत नाही, परंतु आपली शुद्ध भावना, विचार, हेतू जर तसा निर्माण झाला, तळमळ, इच्छा, प्रार्थना निर्माण झाली आणि तशी वासना निर्माण झाली तर परमेश्वर ते घडवतात आणि बोधाला पात्र करून आपल्याला बोध देतात. महादाईसा उमाईसाला परमेश्वराला बोध द्यायचा आहे, त्यांना आवडी आहे. परमेश्वरसुद्धा त्यांची कणव असल्यामुळं त्यांना सन्निधानात ठेवून त्यांचे सर्व लाड, कोड, कौतुक पुरवतात, परंतु अजूनही त्यांना बोध का दिला नाही, तर त्यांच्याकडून जी क्रिया घडायला पाहिजे ती अजून घडली नाही, म्हणून परमेश्वरसुद्धा क्रिया करत नाही. तसं काकुसांच्या बाबतीत पूर्वी कधीतरी क्रिया घडलेली आहे आणि घडल्यानंतर परमेश्वराने त्यांना बोध दिला आणि आता बोध दिल्यानंतर ते जेव्हा अनुसरले तर त्यांना क्रिया पण करायला लावलेली. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी क्रिया करून अहेतुक मायापूर भजन, प्रेमाप्रती साधन. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे की परमेश्वराला ज्ञान द्यायचं आहे, प्रेम द्यायचं आहे, परंतु ज्ञानाला आणि प्रेमाला पात्र करण्यासाठी पहिले आपल्याला क्रिया करावं लागते आणि ती क्रिया जी आहे ती क्रिया करण्यासाठी लागते तळमळ, इच्छा आणि प्रार्थना, ती आपल्याला असली पाहिजे. त्यानंतर साधा जे आहे, साधांना अवलोकन परमेश्वर म्हणतात, कारण सर्व भक्त परमेश्वराच्या सन्निधानात आहे. साधा आहे, उमाईचा आहे, महादाईचा आहे, काकोस आहे, इंद्रभट आहे, सर्व आहे देवाच्या सन्निधानात. त्यातले उमाईसा आणि महादाईसा गेल्या, काकोस जायला निघाले, त्यांना बोध दिला. आता साधाईसा आहे आणि साधाला परमेश्वर चाळवतात आणि यातून आपल्याला खूप मोठा मेसेज, खूप मोठा बोध आणि खूप मोठी ज्ञान परमेश्वर देतात. देव साधाला अवलोकून म्हणतात की साधे हो, तुम्ही द्वारावतीला जा, सर्वच लोक चालले आहे, तर तुम्हाला काय हरकत आहे, तुम्ही जाऊन या. सर्व चालले, जोडीला आहे, अनाशय सर्वच बरोबर आहे, तुम्हाला ओळखीचे आहे, संबंधी आहे, तर जा तुम्ही. त्या म्हणल्या नाही जी, माझ्याकडे शिदा आट्टा नाही, म्हटले खर्चायला पैसे नाही, त्यामुळं मी तयारी केलेली नाही आहे. तर देव त्यांना सांगतात की शिदा आटा आम्ही देऊ, खर्चायला तुम्हाला आम्ही देऊ. तर ती दुसरं कारण सांगते, म्हटले नाही मला पाय नाही, म्हटले म्हणजे अर्थात चालण्यास बळ नाही, माझी तब्येत बरी नाही, मी अशक्त आहे आणि या अशक्तपणामुळं मी जाऊ शकत नाही, चालू शकत नाही. आता देव त्यांना सांगतात ते पण आम्ही देऊ, चला आम्ही पाय देऊ तुम्हाला, बळ देऊ. आता पैसा नाही, शिदा आटा नाही, देव म्हणतात आम्ही ते देऊ. ती दुसरं कारण सांगते, अशक्त आहे, देव म्हणतात आम्ही तुम्हाला बळ देऊ, जा तुम्ही. तर जी मी जाणार नाही, म्हटले माझी द्वारका गोसावीच आहे, म्हटले. आता हे बोधाचं लक्षण इथं दिसतं की निश्चयात्मक बुद्धी कशी असते, समर्थवादावरची निष्ठा कशी असते, हे यातून, ह्या लीळेतून आपल्याला समजतं. तर देव सांगूनसुद्धा ती म्हणते माझी द्वारका गोसावीच आहे आणि मी जाणार नाही. ती मौन, देवसुद्धा त्यावेळेस मौन राहिले आणि सर्वजण साधेव असेच असावे. म्हणजे देव प्रसन्न होतात की असं राहा, म्हटले तुम्ही असंच राहिलं पाहिजे. आणि ईश्वराचा लोभ उत्पन्न करून विचलित केलं ईश्वराने सुद्धा.
जीवानी तर विषयच नाही म्हटले, जीवानी केल्यानंतर तर ऐकूच नाही, परंतु परमेश्वरसुद्धा चाळवतात, परमेश्वरसुद्धा लोभ देतात. असं जरी वाटत असेल, असं जरी दिसत असेल, तरी आपण मात्र विचलित होऊ नये, डिस्टर्ब होऊ नये, संभ्रम निर्माण करू नये, द्विधा मनस्थितीत जाऊ नये. आपली निश्चयात्मक बुद्धी नसते आणि मग कोणीतरी आपल्याला भेटतं, कोणीतरी काहीतरी सांगितल्यानंतर आपण लगेच त्याच्यासारखं होतं. कर्मराटीमध्ये एक म्हण आहे, जे बिनबुडाचं गाडगं ज्याच्या संगतीत जाईल ते तसं जातं. अशा पद्धतीनं धर्मामध्ये बोध आणि बोधाचं शक्तीचं जे लक्षण आहे ते असू शकत नाही. निश्चयात्मक बुद्धी, देव तिला स्वतः सांगताय का पैसे देतो, शिदा देतो, तुला बळ देतो, जा तू. लोक आहे अप्रत्यक्षरित्या तिला ते चाळवतात, परंतु ती म्हणते नाही, माझी द्वारका गोसावीच आहे आणि मी गोसावींना सोडून जाऊ शकत नाही. आणि मग त्या देवाच्या तिथं अनुसरल्या, विचलित होऊ नये असा अनुसरला असावा म्हटले. आणि देव मग सांगतात की तुम्ही असं विचलित न होता ठाम बुद्धी, परिपक्व बुद्धी ठेवून परमेश्वराला जो अनुसरला तोच परमेश्वरापर्यंत पोचू शकतो. आणि त्यातून मग देवानी माकोड्याचा, अर्थात मुंगळ्याचा दृष्टांत सांगितला. म्हणजे माकोडा असतो तो कोणाला तरी चावतो, लागतो, तर तो तोडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला कधीतरी असे प्रसंग आलेले आहे, आपण त्या हात झटकतो तरी तो सोडत नाही, आपण हाताने तोडण्याचा प्रयत्न करतो, काढण्याचा प्रयत्न करतो, तरी तो सोडत नाही. तो तुटून जातो, त्याचं धड तुटतं, परंतु तो मात्र त्यांनी जे पकडलेलं जे सावज आहे, त्याचं खाद्य आहे, तो मात्र तो सोडत नाही. असं परमेश्वराच्या ठिकाणी आपण राहिलो पाहिजे. झाडिता झाडीना तोडिता तुटेना त्याप्रती असावे म्हटले. आणि साधाच्या माध्यमातून देवाने आपल्याला बोधाचं लक्षण सांगितलं, बोधशक्तीचं कार्य सांगितलं आणि आपली प्रवृत्ती, आपला हेतू, आपलं इच्छा, आपली वासना परमेश्वराच्या प्रती भक्ती करत असताना आपली कशी असली पाहिजे हेही सांगितलं. पहिले 2 भक्त जी महादायचा आहे, उमायचा आहे, देवाने त्यांनाही समजावलं होतं, परंतु ते ऐकलं नाही. सांगूनसुद्धा त्यांच्या न ऐकल्यामुळं देव हितक्ष असल्यामुळे त्यांना ते सांगतात. काकुसांना मात्र स्वतः संबंधचं दान देऊन, संबंध देऊन, अर्थात स्पर्श करून त्यांना जबरदस्ती बसून द्वारका दाखवावं लागते. म्हणजे आश्चर्यजनक त्यांना पाहिलं, द्वारका दिसली, म्हणून त्यांना परमेश्वराच्या ठिकाणी अनुसरण्याची इच्छा झाली. म्हणजे काहीतरी चमत्कार दाखवल्याशिवाय, अलौकिकता दाखवल्याशिवाय जीवाला परमेश्वराला ठिकाणी येता येत नाही. आणि परमेश्वराचे त्या जीवानी मिळवलेले अडथळे असल्यामुळं परमेश्वराला बोध देता येत नाही. तसं मात्र साधाईसाचं नाही आहे. साधाईसाला देव स्वतःहून चाळवतात, पण ती विचलित होत नाही. न विचलित झाल्यामुळं परमेश्वर प्रसन्न होतात आणि ते म्हणतात, बाई तू असंच राहिलं पाहिजे. जो अनुसरला आहे त्याने असं राहिलं पाहिजे. कोणत्या प्रसंगानुसार, अडीअडचणीनुसार, संकटानुसार बदललं नाही पाहिजे. नाही तर आपल्यावरती थोडेफार संकट येतात, आजारी पडतो, अडचणी येतात, कोणीतरी आपल्याला फोन करतं, काहीतरी सांगतं, आपण लगेच विचलित होतो आणि त्या विचलित होण्यातून आपण जे करायला पाहिजे ते न करता भलतंच करायला निघतो. कोणीतरी म्हणतं स्थान प्रसाद आपण करून येऊ, यात्रेला जाऊ. देव म्हणतात तीर्थक्षेत्र आमोचक आहे, मग तिथले तीर्थक्षेत्र आमोचक आहे आणि इथले तीर्थक्षेत्र मोचक आहे असं नाही आहे. देवाने अप्रत्यक्षरित्या सर्व दैवराटीवरती सुद्धा या गोष्टी आपल्याला घेता येऊ शकतात. स्थानवंदनातून आपल्याला योग्यता प्राप्त होते, कर्माचा नाश होतो, परंतु नुसते स्थानवंदन ते बी अज्ञानवश जर केलं तर देव प्राप्त होऊ शकत नाही. अज्ञानाशी मायासंबंध. म्हणून स्थान हे परमेश्वराने, परमेश्वराची आठवण यावी, परमेश्वराची आठवण करून त्यांची प्राप्तीच्या अनुषंगाने आपण चिंतन करावं, मनन करावं, स्मरण करावं, या उद्देशाने आपल्यासाठी ती निर्मिती केलेली आहे. परंतु काही लोकांना त्यावरतीच बुद्धी ठेवून कितीतरी स्थानं करण्याच्या पाठीमागे लागलेल्या असतात. ज्ञानाचा गंध नाही, 4 गोष्टी समजून घ्यायच्या नाही, आपल्या जीवनात उतरवायचं नाही. आणि ते जीवनात जोपर्यंत आपण आचार उतरवत नाही तोपर्यंत देव मात्र आपल्याला भेटत नाही. आपण त्याग करत असताना किंवा त्यागाची वासना करत असताना आपण गाव सोडलं, संबंधीय सोडले, आपला स्वदेश आहे, स्वग्राम आहे, हे सर्व सोडलं आणि सर्व सोडून बऱ्याच लांब जायला लागलो, थांबलो, परंतु परमेश्वराने सांगितलेली जी व्याख्या, त्या व्याख्येत जर आपण नाही बसलो तर ते अनुसरण होत नाही. आणि ती व्याख्या आहे राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांचा त्याग, किंवा आधीन होऊन म्हणितलं ते की हे जर आपण नाही केलं आणि आपण किती बाय अंगाने लांब जाऊन बसलो तरी आपलं अनुसरण घडत नाही आणि तो परमेश्वर त्यातून आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. परमेश्वर म्हणता येथून म्हणितले ते की जे काय म्हटलं आहे परमेश्वराने, काय सांगितलं आहे परमेश्वराने,
हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि माकुडेच्या दृष्टांतातून परमेश्वराने सांगितलं का अशी तुमची अनुसरल्याची जो अनुसरलेला आहे, ज्याला अनुसरायचा आहे, जो वासनिक आहे, त्याची अशी बुद्धी निश्चयात्मक असली पाहिजे. त्याचा बोध असा परिपक्व असला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत न बदलणारा, कोणत्याही व्यक्तीबरोबर असल्यानंतर न बदलणारा, वेळ काळ परिस्थितीनुरूप न बदलणारा जो आहे बोध, तो खरा परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि त्यातूनच परमेश्वर प्रसन्न होतात आणि परमेश्वर प्राप्त होऊ शकतात. आणि परमेश्वराने सांगितलं मानसिकेसुद्धा तुटू नये, म्हणजे मनातून एक संभ्रम निर्माण होतो, काय करावं काय नाही, असं सुद्धा तुटू नये म्हटले. आणि हे न करता करता सातत्यपूर्ण शेवटपर्यंत जीवन असं सोडू नये म्हटले. मध्येच आपल्याला 4 दिवस केलं आणि 10व्या दिवशी मग आपण सोडलं असं होत नाही. कायमस्वरूपी ती गोष्ट आहे. परमेश्वरावरती निश्चयात्मक बुद्धी निर्माण करूनच आपण धार्मिकता जर केली तरच परमेश्वर प्राप्त होतो. नाहीतर आपण परमेश्वर प्राप्त करण्याच्या अनुषंगाने एवढा मोठा जो परमेश्वर आहे, एवढं मोठं आव्हान आपण स्वीकारलेलं आहे. आणि कळत न कळत आपल्याकडून आपल्या आजूबाजूला काही लालच किंवा अभिलाषेपर काही गोष्ट घडल्या तर आपण त्याला बळी पडतो. त्याला बळी पडणं याचा अर्थ परमेश्वराला आपण न जाणणं, परमेश्वराला आपण अनन्य भावे एकनिष्ठपणे न समर्थवादावरती निष्ठा ठेवून शरण न येणं आहे. परमेश्वरावरती जेव्हा निष्ठा निर्माण होईल तेव्हा तुमच्या मनात किंवा माझ्या मनात कोणाच्याही मनात अभिलाषा निवर्तलेली असते. कोणत्या प्रकारची लालसा नाही. लालसा नसताना समाधान एक प्रवृत्ती निर्माण होऊन परमेश्वर जसा ठेवेल, जशा पद्धतीनं ठेवेल, तो परमेश्वराचा मी झालो आहे, आता परमेश्वर माझा झाला आहे, त्यामुळं मी माझा न राहता आता परमेश्वराचा झाल्यामुळं सर्वस्वी जबाबदारी परमेश्वराची आहे, अशी निश्चयात्मक बुद्धी जेव्हा तयार होईल, निर्माण होईल आणि त्या हेतूने सातत्यपूर्ण आपण जेव्हा चालू, तेव्हाच परमेश्वरसुद्धा कार्य करतात. आपल्याला वाटतं देवाने कार्य केलं पाहिजे, देवाने सहाय्य केलं पाहिजे, तर देव सहाय्य कधी करतील? जोपर्यंत परमेश्वराला अपेक्षित असलेली जी विचारधारा आहे, हेतू आहे, भावना आहे, आचारप्रणाली आहे, निष्ठा आहे, तीपर्यंत आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही आणि आपण अंतःकरणातून त्या गोष्टी परमेश्वरापर्यंत पोचवत नाही, तोपर्यंत परमेश्वरसुद्धा कार्य करत नाही. आणि म्हणून सादाईसाला देव जे सांगतात की तुम्ही कसं असलं पाहिजे ना, अनुसरल्या जीवानी कसं असलं पाहिजे, यातून आपल्याला खूप मोठा बोध आहे. आज धर्माच्या अनुषंगाने आजूबाजूचं वातावरण, कलियुग, यामध्ये मोहाचं, लालसेचं, महत्त्वाकांक्षेची लालसा निर्माण झालेली आहे. यात चांगले चांगले साधुसंतसुद्धा बळी पडतात. काही कोणीतरी स्कीम काढतं, 2 पैसे द्या आम्ही तुम्हाला दुप्पट करून देतो, आणि साधुसंत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. साधुसंत इन्शुरन्स काढतात. कोणासाठी आणि कशासाठी? याचा अर्थ परमेश्वरावरची निष्ठा आपली कमी आहे, कुठंतरी आपण कमी पडतो आहे. या ज्या गोष्टी आहे याला बळी न पडता परमेश्वराच्या निश्चयात्मक बुद्धी निर्माण करून परमेश्वराला अनन्यभावी शरण जाऊन एकनिष्ठतेने आपण जेव्हा चालायला लागू, तेव्हाच परमेश्वर आपल्याला भेटणार आहे. जे त्यागी आहे त्या त्यागियांनी केलेली गोष्ट अगोदर नंतर न करता ती जे अगोदर केलेलं आहे ते चालू शकतं. परंतु ज्यांना एक भावना निर्माण झालेली, एक मानसिकता निर्माण झाली की आम्ही बालभिक्षुक आहोत, तर यांनी मात्र अशा पद्धतीनं वागणं, राहणं ते बोधाचंही लक्षण नाही, बोधशक्तीचंही लक्षण नाही. अर्थात भिक्षुक असतो, त्याग असतो. त्यामुळं ही जी वर्गीकरण आहे ही सुद्धा अन्यथा ज्ञानातून आपल्या मनामध्ये निर्माण केलेली ही विचारधारा ही जीवाची आहे. परमेश्वराला ते अपेक्षित नाही. परमेश्वर सम जीव विषम. परमेश्वराच्या ठिकाणी सर्व सम आहे. परमेश्वराने जे म्हणितलं जो करतो तो परमेश्वराचा. मग तो कोण आहे, कधी त्याग केला आहे, कुठं आहे, कसा त्याग केला आहे, कशा पद्धतीने त्याग केला आहे, याला अर्थ नाही आहे. परमेश्वराने म्हणितलं ते करणारा जो आहे तो परमेश्वराचा आहे आणि तोच परमेश्वरापर्यंत तो पोचू शकतो. परंतु ही निश्चयात्मक बुद्धी सातत्यपूर्ण आपल्याला शेवट जाईपर्यंत ठेवावं लागेल. 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष काहीतरी साधुसंत मला भेटतात किंवा आम्ही 12 वर्ष असा आचार केला, आम्ही 3 वर्ष असा आचार केला, आम्ही 10 वर्ष असा देवानी 3 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्षच आचार करायला नाही लावलेला आहे. देवानी पडेतो आणि मरेतो हे आपल्याला सांगितलेलं, हा सिद्धांत आपण समजून घेतला पाहिजे. जोपर्यंत आपण या शरीरात आहोत तोपर्यंत ह्या शरीराने आपण परमेश्वराचं सातत्यपूर्ण जेव्हा वासना निर्माण करून निष्ठा ठेवून तो प्रयत्न करू, त्याच वेळेस परमेश्वर आपल्याला भेटेल. त्याच्यामुळे साधना ही 2 दिवसाची 4 दिवसाची नाही आहे आणि ती निश्चयात्मक बुद्धी ही 2 दिवसाची 4 दिवसाची निर्माण करून चालणारी नाही आहे. ती निश्चयात्मक होण्यासाठी एक दृढ परमेश्वरावरती ची निष्ठा निर्माण करण्यासाठी
बोधशक्तीचं कार्य होण्यासाठी आपण केलेल्या क्रियेचा स्वीकार जर झाला तर नक्कीच परमेश्वराच्या बोधशक्तीचं कार्यच्या माध्यमातून ही निश्चयात्मक बुद्धी जीवामध्ये निर्माण होते. आणि अशी निश्चयात्मक बुद्धी जेव्हा ज्या जीवामध्ये निर्माण होईल त्याला मात्र नक्कीच परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.